शेतमजुरांच्या विविध मागण्या घेऊन शिवसेना ठाकरे गटाने यवतमाळमधील मोरेगाव तहसीलवरती मोर्चा काढलाय। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती, शेतीसाठी 24 तास वीज, पीक विमा आणि दुबार पेरणीसाठी आर्थिक मदत मिळावी या मागण्या घेऊन माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात मोरेगाव तहसील कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। उद्देश हाच आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार तथा जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वात आज हा शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी मोर्चा काढण्यात आला आहे। शेतकऱ्यांना 24 तास वीज पुरवठा झालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, कारण मी सुद्धा एक शेतकऱ्यांची कन्याच आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं बोलणं माझं काम आहे। जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवू। आज तर शेतकरी बांधव आहे, यापुढे भविष्यात आम्ही शेतकरी महिला भगिनींची जास्त उपस्थितीमध्ये आम्ही असेच मोर्चे काढत राहू। तरी पण आम्हाला सरकारला हेच विनंती आहे की शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यात यावा।